नमस्ते मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले या विषयावर सोपे व सुंदर मराठी भाषण। सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 3 जानेवारी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते, कारण त्यांच्यामुळे मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी उभी आहे। कदाचित त्या नसत्या तर मी आणि माझ्यासारख्या कित्येक मुली आजही चूल आणि मूल धरून बसल्या असत्या, जिच्यामुळे शिकले दीनदुबळ्यांचे मुली अन मुले, जिच्यामुळे शिकले दीनदुबळ्यांचे मुली अन मुले। ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती होती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती होती सावित्रीबाई फुले। मित्र हो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। इसवी सन 1840 मध्ये वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्यांना लिहिता वाचता येत नव्हते। विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला। 1 जानेवारी 1848 साली भिडेवाड्यात ज्योतिराव व सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली। कर्मठ लोकांना ते आवडले नाही, त्यामुळे ते सावित्रीबाईंवर शेण, माती, दगड फेकत असत, परंतु त्या मागे हटल्या नाही। त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरूच ठेवले। त्यांनी काव्य फुले व बावनकशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली। अखेर 10 मार्च 1897 साली सावित्रीबाईंचे प्लेग या साथीच्या आजाराने निधन झाले। आजही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आपल्या समाजासमोर एक आदर्श आहेत। त्यांच्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करताना आपल्याला दिसत आहेत। स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे, याचे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना। शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, सोसोनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना, सोसोनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना। धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना। त्या ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।